आज यायला जरा तसा उशीरच झाला होता म्हणून मी येतानाच दूध दही घेऊन आले होते. दूध तर सगळ्यात पहिलं छान असं गाळून घेतलं आणि दही मला उद्या सकाळच्या नाश्त्यासाठी लागणार होतं. सगळ्यात पहिले तर दूध गरम करायला ठेवलं आणि मी चेंज करायला गेले. आज ना संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त अशी गावरान पद्धतीने अंड्याची भाजी करायची होती म्हणून कढईत अंडी शिजायला टाकली. थोडंसं मीठ देखील टाकलं शिजण्यासाठी. त्याच्यानंतर लसूण सोलायला घेतला कारण लसूण मला सगळ्यात जास्त लागतो कोणत्याही भाजीमध्ये. म्हणून म्हटलं चला अंड्याचं वाटण करून घेऊया. खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं छान असं मिक्सरच्या भांड्याला लावून वाटण तयार करून घेतलं. आता ना खूप जास्त कंटाळा आला होता म्हणून म्हटलं चला 1 कप चहा देखील करून घेऊया म्हणून मस्त असं गॅलरीमध्ये बसून चहा एन्जॉय केला आणि मग भाकरीला गेले. आता भाकरी, बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी आणि त्याचबरोबर सकाळचं पीठ राहिलं होतं कणकीचं म्हणून त्याच्या चपात्या देखील करून घेतल्या. तोपर्यंत अंडी देखील शिजली होती. थंड पाणी घेऊन मस्त अशी अंडी सगळ्यात पहिली सोलून घेतली आणि मग काटेरी चमच्याने अंड्यांना अशी छान छान होल पाडून घेतली. आता ही भाजी करायची अगदी सोपी आहे बरं का. कढईत थोडंसं तेल टाकायचं, खोबऱ्या लसणाचं वाटण टाकायचं, धना पावडर, चिकन मसाला, मटन मसाला, घरचं लाल तिखट, तरी पावडर टाकायची आणि मस्त असं हे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि हा मसाला छान शिजवून घ्यायचा. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सगळ्यात शेवटी अंडी टाकायची आणि आपल्याला पातळ भाजीला लागेल ना एवढं पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि अगदी छान 15 मिनटं शिजवून द्यायचं. जोपर्यंत भाजी शिजत होती तोपर्यंत किचन देखील साफ करून घेतलं कारण पुन्हा हे काम वाढायला नको म्हणून. आता भाजी तर छान अशी शिजली होती. त्या दिवशी मी जी नवीन भांडी आणली होती ना तर म्हटलं चला आज त्याचंच उद्घाटन करूया म्हणून त्याच भांड्यांमध्ये छान असं जेवण वाढून घेतलं. चलो मिलते नेक्स्ट.